नमस्कार. आज आपल्यासोबत एक अतिशय खास व्यक्ती आहे, ज्यांनी पदरात लहान मुलं असताना, हाती शून्य भांडवल असताना स्वतःचं सलोन उभं केलं. वा, खरंच खूप प्रेरणादायी आहे. धन्यवाद. स्वागत आहे तुमचं. तुमचा हा प्रवास सुरू कसा झाला? धन्यवाद. माझा प्रवास एका छोट्या गोष्टीपासून सुरू झाला. खरं सांगू तर सुरुवात खूप खडतर होती. सिंगल मदर असल्यामुळे मुलाची जबाबदारी, घर खर्च अशा दुहेरी कत्रीत मी अडकले होते. पण मला माहिती होतं, मला कुणासमोर हात पसरण्यापेक्षा स्वतःच्या हातातील कलेवर विश्वास ठेवायचा आहे. खूपच प्रेरणादायी. पण मग लोकांचे टोमणे आणि सुरुवातीला येणाऱ्या अडचणीवर तुम्ही मात कशी केली? खरं सांगायचं, मी एक एक अडचण स्वीकारली आणि त्यावर मात केली. लोकांनी तर खूप नावं ठेवली, सलोनचं काम म्हणजे काही सोपं आहे का असं विचारलं. पण मी ठरवलं होतं की माझ्या यशच त्यांना उत्तर देईल. मी नवीन टेक्निक शिकले, सोशल मीडियाचा वापर केला आणि हळूहळू क्लायंटचा विश्वास जिंकला. आज जेव्हा माझा मुलगा अभिमानाने सांगतो की माझी आई एक बिझनेस वुमन आहे, तेव्हा वाटतं की तो सगळा संघर्ष सार्थकी लागला. खरंचच्या आधुनिक युगात तुम्ही ती नवीन टेक्नॉलॉजी आणि एआयचा वापर तुमच्या व्यवसायात कसा करताय? अगदी बरोबर, काळानुसार बदलणं गरजेचं आहे. आता मी अपॉइंटमेंट घेण्यासाठी किंवा माझ्या सलूनच्या मार्केटिंगसाठी एआय टूल्स वापरते, ज्यामुळे माझा वेळ वाचतो आणि मी माझ्या मुलालाही वेळ देऊ शकते. तर हा होता आजचा प्रवास, एका संघर्षाचा, जिद्दीचा आणि यशाचा. मला खात्री आहे की आजच्या या गप्पांमधून तुम्हालाही तुमच्या स्वप्नांकडे झेप घेण्याची एक नवी उमेद मिळाली असेल. लक्षात ठेवा, परिस्थिती कशीही असो, तुमची मेहनत आणि योग्य तंत्रज्ञानाची साथ असेल तर यश तुमचंच आहे. जर तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल तर आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. पुढच्या भागात भेटूया अशाच एका नवीन प्रवासासह आणि एका नवीन जिद्दीसह. तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा गप्पा टप्पा विथ स्वरा. आणि हो, सलोन बिझनेसच्या अधिक टिप्ससाठी मला इंस्टाग्रामवर सलोन एक्सपर्टवर फॉलो करायला विसरू नका. आणि काळजी घ्या.